तर काय सांगाल? आज आम्ही भारतीय दलित पॅंथरच्या वतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे। आता या ठिकाणी फिर्यादी वर्षा मॅडम यांनी आपल्याकडे कथन केलेलं आहे। त्या ज्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्या संस्था चालकांनी त्यांचा छळ, अमानुष छळ केलेला आहे, त्यांच्या सांगण्यावरून दिसत आहे। कारण त्यांनी आता जीवनावर उद्धार झालेले आहे आणि त्यांनी त्या बाबतीत फिर्याद दिलेली आहे। 11/3/2025 पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली, FIR दाखल झाला। FIR दाखल होऊन आजतागायत आरोपीला काही कारवाई झाली नाही, त्याला अटकेची कारवाई झाली नाही। आणि मॅडमचं असं स्पष्ट मत आहे की आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहे। आता आरोपीला पाठीशी घातल्यानंतर फिर्यादीला न्याय कोण देणार? आज फिर्यादीची मानसिकता आपण बघितली तर फिर्यादी आज जीवाला उद्धार झालेली आहे, मरायला तयार झालेले, कोण संरक्षण देणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ असताना या ठिकाणी एका महिलेला जर तुम्हाला जीवावर उद्धार होत असेल, न्याय मिळत नसेल, पोलीस संरक्षण देण्याऐवजी जर आरोपीला साथ देत असतील तर न्याय कोण देणार आहे? या ठिकाणी फिर्यादी ही आता जीवावर उद्धार झालेली आहे। देशामध्ये सिंदूर अभियान राबविलं जातं, सिंदूर चा कार्यक्रम राबविला जातो, पण या ठिकाणी एका महिलेला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल मग या अभियानाचा काय अर्थ आहे? मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत, हे पॅंथरची भगिनी आहे, जर या पॅंथरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅंथर गप्प बसणार नाही। आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही। भविष्यात हे आंदोलन राज्यभर आम्ही आंदोलन करू, या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो।